नमस्कार, स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे प्राजूस कॅफे मेनी मोर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एक छानशी रेसिपी, तर ती तुम्ही सर्वांनी नक्की बघा। तर मी आज बनवणार आहे करटुल्याची भाजी। ह्याला आमच्या भागात फागलं असं म्हणतात, तर काही ठिकाणी कंटोळी म्हटलं जातं, काही ठिकाणी करटुले म्हणतात, तर काही ठिकाणी ह्याला काटले असं म्हणतात। तर ह्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहेत 2 कांदे, 2 लसूण, थोडीशी कोथिंबीर, करटुले, ओलं खोबरं, टोमॅटो। आता ह्याचे आपण साईडच्या कडा कापून घेणार आहोत आणि मधून याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व पीसेस करून घेतलेले आहेत। आणि आता ह्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत। या बिया जर तशाच राहिला तर भाजीला कडवटपणा येतो, म्हणून ह्या आपण सर्व बिया काढून घेणार आहोत। यामुळे आपली भाजी कडू होणार नाहीये। अशा प्रकारे सर्व बिया काढून घेतल्या आहेत। आता ह्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, त्यामुळे जर कुठे शिल्लक असलेल्या बिया असतील तर त्या पण त्या पाण्यामध्ये निघून जातील। आता आपण ह्या भाजीसाठी लागणारं वाटण आणि फोडणी याची तयारी करून घ्यायची आहे। यासाठी मी आधी बारीक असा पातळ कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर फोडणीसाठी उभा कांदा चिरून घेतला आहे, कोथिंबीर चिरून घेतली, टोमॅटो चिरून घेतला आहे आणि खोबरं किसून घेतलेलं आहे। तर आता आपल्या भाजीसाठी लागणारं सगळं साहित्य रेडी झालेलं आहे। तर इथे मी फोडणीसाठी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि वरून सर्व करण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे। तसेच वाटणासाठी खोबरं, कांदा आणि लसूण घेतलेला आहे। तर आता आपण करूया वाटणाची तयारी। इथे आता मी तवा गरम करून घेतला आहे आणि आता त्यामध्ये उभा चिरलेला कांदा आणि लसूण टाकून घ्यायचा आहे आणि तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। हा लसूण आणि कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये नंतर आपण जे किसून घेतलेलं खोबरं होतं ते टाकून हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर हे पूर्णपणे खरपूस व्हायला द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे वाटण्यासाठी तयार आहे। इथे तुम्ही बघू शकता आपलं वाटण तयार आहे। यामध्ये आता आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। इथे मी छोटे 2 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे। आता हे वाटण आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आता आपलं वाटण सुद्धा रेडी झालेलं आहे। आता आपण तयारी करणार आहोत फोडणीची। तर फोडणीसाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला सर्वात पहिला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो। फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यावर एक झाकण ठेवून द्यायचं आहे, त्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो। तुम्ही बघू शकता आता टोमॅटो व्यवस्थित मऊ पडलेला आहे। त्यामध्ये आता आपण 2 चम्मच लाल तिखट टाकणार आहोत, अर्धा चम्मच हळद टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व आता छान मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेलं वाटण टाकून घेऊन पुन्हा एकदा त्याला व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत। हे वाटण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। हे जर चांगलं भाजलं गेलं तर आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येते। आता यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले करटुले टाकून छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करून त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे। ही भाजी शिजण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतात। तर आता ही भाजी सर्व करण्यासाठी रेडी झालेली आहे। तर मी बनवलेली भाजी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि तुमच्या भागात ह्या भाजीला काय म्हणतात हेही सांगा। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। थँक्यू।